ईशा गिझर काय बिघडलाय का आपला? नाही, छान चालू आहे, फक्त पाणी गरम होत नाहीये. पाणी गरम होणं सोडल्यास काय असतं गिझर मध्ये? असं काय करता, लाईट लागतात ना, लाल हिरवा, मला मज्जा येते. मग दिवाळीत कंदील म्हणून बाहेर लाव. आत कशाला लावलायस ते? यावर्षी तोच अरे लावूया. काय या वर्षी बस तिकडे. तू बरी आहेस का? काय बिंडोक आहेस का तू? काय हो, चौथ्या वाक्याला बिंडोक कशी म्हणायला लावतेस तू? एक मिनिट, जुना आहे तो, केवढी वर्ष आपल्याकडे आहे, जरा काम करत नाहीये नीट तर केवढं बोलता. काम करत नाहीये नीट. आता तुमचे अवयव पण नीट काम करत नाहीये. काय बोलतेस तू? सांधे दुखी, कंबर दुखते, काय काय होतं तुम्हाला, मी काही बोलते का पण? ठीक आहे, हे आता काही काढायला गरज नाहीये तुला. हे कर जाऊ द्या चला. रविवारच्या दिवशी कशाला चिडचिड करताय? जाऊ द्या ना, विसरा. छान मूड म्हणजे हा, मस्त संडे. mood मध्ये, हा. जेवण वाढू? हा ठीक आहे. जेवण केलंस काय? आज काय केलंयस? संडे स्पेशल. गेल्या वेळेला असंच म्हणून ना फोडणीचा भात दिला होतास. आज खरंच स्पेशल आहे. काय स्पेशल आहे? काण्याचं कूट घालून बटाटा ब्रोकोली केली आहे. तुझ्या तिरतुरुपांनी ब्रोकोलीच्या भाजीत बटाटा टाकला होता? अगं कोणत्याही गोष्टीत बटाटा टाकला की त्याची भाजी होत नाही. हे बघ, तुला वाटतंय ती ब्रोकोली वेगळी भाजी आहे, तुला तो हे फ्लॉवर कोबी वाटतोय. कळलं का तुला? तू हे कळलं का तुला काय गडबड होते ती? मागच्या वेळेला काय केलं होतंस तू? काय? कलिंगड बटाटा रस्सा केला होतास. सगळ्यांची पोटं खराब झाली होती घरातली. कळलं का तुला? असं बटाटा नसतो घालायचा बाळा. ठीक आहे हो, पण काय झालं माहितीये का, केवढे दिवस ती ब्रोकोली फ्रीज मध्ये होती हो, बिचारी थंडीने पांढरी फट्टक पडली होती म्हणून करून टाकली. म्हटलं जास्त दिवस. अरे बुरशी आली असेल तिला, बुरशी. थंडीने पांढरी फटक नाही पडली, ती बुरशी आली आहे तिला. काय बायको माझ्या नशिबात दिले कळत नाही ग. बघ ग जरा, ब्रोकोलीला बुरशी आली आहे का? हो आली आहे. अशी म्हणणारी बायको मला दिली देवाने. अरे काय बोलणार या बायकोला? कशाला चिडचिड करता हो सकाळी? बाहेरून मागवूया जेवण, जाऊ द्या. बरं मला सांग, 20 वर्षांपूर्वी आपण गजरा घेतला होता, तो नंतर खूप महागात पडला, तो कुठे आहे? काय म्हणजे काय? मुलगा कुठे? ओंकार कुठे आपला? कसं बोलता हो माझ्या पोराला सारखं तू? काय मी पण या यक्कश्चित माणसाशी गप्पा मारत बसलीये. चला उठा, आवरा. काय झालं? काय पण काय आवरा ना. काय झालं? कोण येणार आहे? काय कोण? काय? कुणीतरी येणार ग, कुणीतरी येणार ग. जा माहेरी बदलापूरला जा, अशीच करत जा. जा. कोण येणार आहे ते सांग तरी. कोण? काय ओंक्या चाचूला घेऊन येईल ना कधी. ओंक्या कोणाला घेऊन येईल? चाचू. चाचू? हा कोण चाचू? सुनबाईंचा चाचू, कोमलचा मानलेला चाचू, जिगर मस्ताना. जिगर मस्ताना नावाचा माणूस आज आपल्या घरी येणार आहे? मग कधी येतील? जिगर मस्ताना चौगुल्यांच्या घरी येणार आहे? आणि एक मिनिट, ती कोमल ना तुझी सून असेल, तू मानली असशील, मी अजून मानलेली नाहीये. आणि त्याचा तो मानलेला चाचू, काय संबंध आहे आपला? असं आहे तुमचं. मी मरमर झटते माझ्या पोराचं भलं व्हावं म्हणून, तुम्हाला काही पडलेली नाहीये. सतत मीच सगळं. हो, तो जिगर मस्ताना खूप मोठा माणूस आहे, ऐका माझं. त्यांनी जर पोरांच्या लग्नाला परवानगी दिली ना, आपलं भारी होईल एकदम सगळं. तो ना ओंकारला त्याचा बिझनेस पार्टनर पण करून घेईल. मग पैसे म्हणजे यार काय गरज नाही. काही किंमत नाहीये कशाची तुम्हाला. ते म्हणतात ना, वैद्य देतो आणि करमरकर नेतो, असं आहे. कुठला वैद्य देतो, कुठला कर्मकर नेतो? दैव देतं, कर्म नेतं, असं आहे ते. कळलं का तुला? आणि बिंडोक, तुला आधी पुन्हा एकदा सांगतोय, ती तुझी सून असेल, माझी सून नाहीये. कळलं? आणि तो कोण आहे चाचू माझ्या पोराला नोकरी द्यायला? हे बघ, मी माझ्या साहेबांशी बोलून ठेवलेलं आहे बँकेत. कळलं? हे बघ, 4 महिन्यांनी एंट्रन्स एक्झाम होणार आहे बँकेची. ती टेम्पररी लागेल, नंतर 3-4 महिन्यांनी तो कन्फर्म होईल. आणि एक सेकंड, पुन्हा माझ्यासमोर कोमलचं नाव काढायचं नाही. असं काय करतात? इतरांच्या खिशातले पैसे दातानी काढणारी मुलगी माझी सून होऊ शकत नाही. सांगून देतो, नाही म्हणजे नाही. चांगली नाचते हो. चांगली नसते हा क्रायटेरिया आहे. चांगली नसते हा क्रायटेरिया आहे. आई आबा आई 100 वर्ष हे कशाला पाहिजे? सून झाल्यावर असतं, आधी नसतं. तिकडे आबा आई 100 वर्ष आयुष्य माझं बाळ सुनबाई. आई बाबा काय सूर्य बघा बाबाचा. आई बाबा गाणंच करतो आणखी. कोमल, आई बाबांना तर तू ओळखतेसच. क्या सेठ, कैसा है? सेठ बोलली मला. सेठ बोलली ती. सेठ
अरे सेट म्हणजे होणारा सासरा मानते ना ती, मला सेट बोलेल ती. चांगलंय एले सेड एले मसाला का हे काय दिलं तरी मला मसाला. सुगंधी सुपारी आहे. अरे मी काय करू त्याचं पण. जेवल्यानंतर खा लकी या तुम्हाला 5-5 मिळाल्या आई. अरे पण मला नकोय ही. आंटी कैसी है आंटी गुणाची ग तू पतली हुई क्या रे ब्रेकअप हुआ क्या तेरा छे एवढं नशीब कुठलं. ए, काय बोलतेस तू जरा? तू कशी आहे काय कशी आहे मेरी जान. त्यासारखं नको ना बोलूस तू, तिची मैत्रीण आहेस. हा काम करतेस तिच्या बरोबर तिकडे. क्या से? ओय, ए. इतना टाइम दिखेच नाही तू है किधर हात ठेवला ते, हात ठेवला ते, खांद्यावर हात ठेवला. हा सासरा म्हणून ठेवलाय बाबा. अरे सासरा म्हणून मला नाही ऑड वाटतं ते ते. प्रेमाने ठेवलंय. अरे की खड्ड्यात गेलं प्रेम. मनानी चांगली आहे ती. अरे बाबा. नकोय मनानी. आणि ही काय बोलली, काय? बहुत दिन हो गए दिखा नाही. मी काय तिच्या बार मध्ये रेग्युलरली जातो. हा, कसं बोलते ती, अजिबात आवडलेलं नाही मला. तुम्ही कसं बोलताय तिला. ही मला सून म्हणून आवडत नाही, सांगून ठेवते तुला. नाही सांगितलं ना, की आताच्या आता हाकल. का बोलू असा तुम्ही काही. म्हणजे खिशात काय बघतोय हा? काय झालं. चाचू ऑल क्लीन. रुबाब बघा त्या माणसाचा. नाही तर तुम्ही ऑफिसून कसे येता कसे येता. एक मिनिट. कसा येतो ऑफिस मधनं कसे आजा काय कसे येता. ऑफिस मधून कोणता नवरा कसा येतो. मी ऑफिस मधून असा येतो. असे रुबाबात येता का. वेलकम 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 चाचू वेलकम. बैठिए ना बैठिए. लाचारी बघ, लाचारी बघ त्याची किती. इस नाचीस के छोटे से झोपड़े में आपका स्वागत है. झोपडा म्हणशील याला, फनकन मारेन अशी कानफडात. झोपडा? हा झोपडा. पै साठून 2 BHK मी विकत घेतलाय, कळलं. त्यांचं घर बघा. तुला समोर आयफिल टॉवर आहे असं वाटेल. चाचू चाचू ओंकार से तो आप मिले ना ये आंटी ओंकार की मदर है ओय सलाम चाचू. कुठला सलाम आहे, कुठला सलाम आहे. नमस्कार कर ना तिला. चौगुल्यांची सून आहे. काय देऊ तुम्हाला. विस्की ओडका का. नाही बियर टू स्टार्ट विथ. चौगुलांच्या घरात या गोष्टी चालत नाहीत, कळत नाही तुला. वाळा सरबत विचार, लिंबू सरबत. बसा. तुमच्या घरचे आलेत का. तुमचा भाऊ वगैरे आला की अशा चिंदी गोष्टी देते मी. वाळा सरबत कोकाम सरबत वगैरे. आता आपल्याला कोण आलाय. तुम्ही थांबा ना जरा. चाचू तुम्हाला मग काय देऊ तुम्हाला. कॉकटेल देऊ. रेडी आहे आपल्याकडे. मार्गरिटा स्क्रू ड्रायव्हर. ए, इकडे. ही नावं तुला कशी माहीत. ज्या वेळेला पहिल्यांदा आली होतीस ना मुंबईत, त्यावेळेला समुद्र बघून अरे बापरे पाईपलाईन फुटली की काय असं म्हणाली होती. चौपाटीला टौपाची असं म्हणाली होतीस तू. आणि ही सगळी नावं आता तुला कुठून आली, कुठून डोक्यात तुझ्या. हे काय नाव आहेत ही. भाऊ बाबा तुम्हाला काय कळणार. फेमस कॉकटेल्स आहेत ते. मी म्हणजे लग्नात गेल्यावर 3 ग्लास मठ्ठा पिऊन हा हेर वसूल झाला वा 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 यात आनंद मानता. तुम्हाला माहिती कॉकटेल काय ते. काही माहित असा नाही बोलतो तो. बघ ग बरोबर माझा. बोलतो. शांतरा. कोण माणूस आहे रंगबेरंगी आलाय तू. चाचू चाचू क्या लावू. कसं गे कसं बघ. क्या लावू क्या लावू. तुम्हाला लुगडी देऊ. ए इकडे ये. बरं पुरुषाला लुगडी देऊ विचारशील तू. लुगडं नाही लुगडी देऊ का विचारते. लुगडी काय बोलते आई. लुगडी म्हणजे काय तू. लुगडी म्हणजे काय. तुम्हाला लुगडी नाही माहिती. नाही. लुगडी हो लुगडी. लुगडी लोकल दारूचा प्रकार लुगडी नाही माहिती तुम्हाला. नाही. अहो, हिमाचल किंवा नेपाळ मध्ये बनते. हा. असं काय करता हो तुम्हाला काहीच माहित नसतं हो. नाही माहिती. राईस बिअर ऑफ हिमाचल म्हणतात त्याला. किंवा नेपाळ मध्ये छांग म्हणतात त्याला. अगं, नाही कळ. मी सांगते काय करायचं माहिती काय का. मोठ्या पातेल्यामध्ये तांदूळ घ्यायचे. आपले खायचे भात असतात ना ते तांदूळ घ्यायचे. गॅस लावायचा ते उकळायला ठेवायचं. नुसता भात शिजवून खायचा नाहीये. तिकडच्या लोकल वनस्पती घ्यायच्या. वनस्पती अशा कुठल्याही नाही चालत. त्या ठराविक वनस्पती लागतात. त्या सगळ्या त्याच्यात टाकायच्या आणि मग शिजू द्यायचं. शिजलं की मग एक मटका घ्यायचा. ते थंड झालं की मग मटक्यामध्ये ते
जड होतं ते काढायचं आणि मग हा मटका 6 दिवस एकदम अंधाऱ्या खोलीत ठेवून द्यायचा. मग त्याच्याकडे लक्ष नाही द्यायचं आपण आपली कामं रेग्युलर काहीतरी का भाजी कापणं आपली कामं करत राहायची. 6 दिवसांनी तिकडे जायचं आणि मग बघायचं असं ना मस्त त्याच्यात बॅक्टेरिया तयार होऊन फर्मेंटेशन होऊन लुगडी तयार झालेली असते. पण ती तशीच नाही घ्यायची लगेच, घ्याल नाही तर तुम्ही अशीच ती बाटलीत अशी छानायची म्हणजे काय गाळायची. ती गाळली की मग बाटलीत न अशीच नाही प्यायची, खाली जमतं ना जरा मिक्स करायचं आणि मग ग्लासमध्ये ओतायची आणि मग ही पण चांगली आहे. पण अजून गंमत आहे, मीठ मसाला टाकला ना त्याच्यात ह्याच्यात जास्त गंमत आहे माहितीये, असं स्मोकी फ्लेवर वाढतो त्याचा. ईशा लग्नाआधी काय हातभट्टी लावायचीस की काय तू? ईशा हे नेपाळ बिपाळ हे सगळं हे छांग बुंग हे कसं माहिती नेपाळ बिपाळचं तुला? येता जाता दिसत. अरे हे नेपाळ दिसायला तू बांगलादेशहून ये जा करतेस का? चाचू थोडा लिटिल 180. मैं नहीं पीता रे, मैं नहीं पीता. काय सांगता तुम्ही? बर मग तुम्हाला 2-3 लाईनी पिठी साखरेच्या देऊन. अरे 2-3 लाईनी पिठी साखरेच्या नसतात त्या. मग अंमली पदार्थ असतो तो, अत्यंत आपल्या शरीरासाठी घातक असतो तो, इल्लीगल असतो तो. उच्चार सुद्धा त्याचा करायचा नसतो. कळलं? तू बस. हाँ एक काम करो ना, एक चाकू दिखा है, तुम्हारे पास बंदूक है क्या? एक बार इसको डिश किया हूँ, इतना ही करने का है. दिमाग का मेरे को ये हो गया. काय चाललंय बाबा तुमचं? त्यांच्या समोर तुम्ही आईला असं करताय? चाचू क्या चाहिए आपको? मैं क्या सेवा करूँ आपकी? मेरे को कुछ नहीं चाहिए रे. ये ओंक्या तू बैठ इधर, तू बैठ. अच्छा है रे चला. ये कोमू मेरे को बोली तू पसंद करता ना इसको. हाँ. देखो ओंक्या अपना कोई बीवी बच्चा है नहीं. मेरा भी नहीं है. शादी नहीं मनाया तो बच्चा कैसे होएगा? ये चमेली सॉलिड है. चमेली बोला चमेली. कला तुला चमेली बोलतोय तू. देख सुन, अभी अपना ना 500 मिलियन का जो कुछ धंधा है अपने बाद किसका है? कोमू का है. अब ये कोमू का भी तो शादी मनाने का है ना. तो ये कोमू का शादी में तेरे साथ मनाएगा. मेरे साहब है चाचू. चाचू वो मुश्ताक के शादी में हुआ वैसा फायरिंग नहीं होगा ना अपने ए घर? बापरे ये लफड़ा नको हा? नहीं रे, ये चौगुला. ले है, चौगुले नहीं है, चौगला है. ले है ना. अरे मत रे, डर मत. नहीं होएगा वायरिंग. अभी बड़ा स्टॉक आ रहा है अपने पास. क्या? अभी अपन अलग चीज करेगा. क्या है, वो कोलंबियाचा डीलर आहे ना, त्याच्याबरोबर आपला डील झालेला आहे. अगो बाई कसा दिला वाटा? कोलंबिया नाही म्हटलं, कोलंबिया म्हटलं. कोलंबिया वेगळा, कोलंबिया वेगळा. ऐकत जा जरा. सॉरी. हे आहे नाही. ए चौगुला, तू मस्त आहे रे. बैठ इधर, आला इधर बैठ रे इधर. चौगुला बाकी चौगुला हाँ ठीक है. कैसा सब धंधा पानी कैसा? हाँ नौकरी है हमारा. हम कारकून है. सीनियर क्लर्क है हम इधर. हम के क्या 35,000 पगार. रहने दे. काट के 32,000 मेरे को बता, तेरा गन कौन सा है? हम राक्षस गण है, ये मानुस गण है. एक्चुअली उल्टा चाहिए, मेरा मानुस गण चाहिए, इसका राक्षस. काय हो? ये ब्रांड नहीं रे मेरे पास. घोडा विचारतायत ते घोडा. घोड़ा. घोड़ा है क्या? घोड़ा का नहीं है, इधर पार्किंग का जगह है ना. प्रॉब्लम का ये है हमारा इधर कैसा है कि सोसाइटी को रेंट को भी हमको बोलते हैं रेंट वाले बाहर पार्किंग करो, इधर पार्किंग मत करो. और हमके जो गाड़ी है उधर कांच पे स्टिकर लगाते हैं, वृंदावन सोसाइटी. ऐसा हम आते हैं. घोड़ा आएगा तो घोड़ा का स्टिकर नहीं लगा तो गड़ के ये हो जाएगा, इसलिए वो ये है. कैसा है ना चाचू, ये मेरा ससुर एकदम मजाकिया है. प्रेमाने कुठला चिमटा काढ, सासराला चिमटा काढेल. सुन प्रेमाने. गमत मस्त आदमी है तू, मस्त आदमी है. ऐसा है की मला नाही आवडली. तू इथे फायनल ठरलंय माझं, ही मला आवडलेली नाही. असं नका ना करू. चौगल्यांच्या घराण्यात हे नीट दिसणार नाही. ओंकार हात जोडतो मी तुला, आपल्या लेवलचं नाहीये हे सगळं. खरंच सांगतो मी. चौगुल्यांचं काय असेल लग्न पत्रिका तुझी? शुभेच्छुक म्हणून इथे काय नावं असतील डावीकडे मला सांग. हे नंदन चौगुले, चित्तरंजन चौगुले, हा बिंदू माधव चौगुले. इथे काय असेल? लंगडा घोडा. ए तुझं नाव काय रे? चिकना लेग पीस. चिकना लेग पीस असेल ह्या साईडला.
बॅलन्स होईल का ती लग्न पत्रिका? मला सांग बघू कसं दिसेल ते. नाही हे बघा, हे आमच्या पंक्तीला बसू शकत नाहीत. मग आपण त्यांच्या पंक्तीला बसूया. तुम्ही गप्प बस. मारेल तो, गप्प बसा जरा. मी काय म्हणते चुचा. चुचा नाही, चाचू आहे तो. चुचा म्हणशील, चाचू आहे ती. सॉरी चाचू सॉरी न- हा. थांबा ना जरा तुम्ही. चाचू बसू. वाईट. चाचू. हळू हळू हळू. चाचू. काय कळलं? काय झालं तुमच्या? काय घडलं? काय उगीच हसताय? ए, चाचू चाचू पोलीस चाचू 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 हे एक बरं झालं. चक्कर येऊन पडले. हे चक्कर येऊन पडले. हे चक्कर येऊन नाही पडलेत बिंडोक. तू झोपलाय, मेलाय तो मेला. लप ना तू, लप. चौगुला रोक. उधर चल, उधर चल, उधर चल. कर्म असताना इथे पोलीस असताना या बिल्डिंग मध्ये तू घुसला कारण नसताना इन्स्पेक्टर असताना इथे असताना तुझी एवढी हिंमत. अशा ठिकाणी गोळ्या घालेन की उठताना बसताना हसताना तुला माझीच आठवण येईल. इसीलिए बेहतर होगा अपने आप को कानून के हवाले कर दे. ये असताना ये संजय नार्वेकर कशा? ये असताना बंदूक नीचे कर. ये बंदूक नीचे कर, नहीं तो ये चौगुला मेरे कब्जे में है. ले है वो. ये चौगुला मेरे कब्जेले में है. जेले नाही, चौगुलेला ले. चुप. ये बंदूक नीचे कर, नहीं तो ये चौगुले को उड़ा देगा. अरे कौन चौगुले उड़ा दे. अरे उड़ा दे कैसे बोलते हैं तुम? पुलिस है ना. अरे हम निरपराध माणूस है. उड़ा दे. अरे उड़ा दे. वा 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 वा, तुम्ही सगळे असताना मला मजा येणारच असताना. वा वा, एकदम मस्ताना परफॉर्मन्स. सरस इम्प्रेस आता. छान प्राजक्ता, छान छान, खूपच छान, मस्त मज्जा आली. खूप दिवसांनी आली ही सिरीज आणि टेरिफिक कॅरेक्टरायझेशन पण टेरिफिक. पृथ्वीक काय बेरिंग होतं मित्रा. एंट्री जेव्हा केलीस ना, ऍक्च्युअल असं वाटलं की कुठल्या तरी गँगस्टर मूवी मधला कोणतरी आलाय की काय. टेरिफिक एंट्री होती, टेरिफिक बॅकग्राऊंड होतं, मज्जा. सई, मला ही सिरीज खूप आवडते कारण या सिरीजमध्ये ईशा यू आर मॅजिकल एव्हरी टाइम. म्हणजे तुझा स्वभाव, तुझं कॅरेक्टरायझेशन मला खूप आवडतं. सॅमी, तुझ्या टायमिंगचं ह्याचं काय करायचं आम्हाला कळत नाही. हे दोन्ही पंचेस खूप ब्रिलियंट होते आणि आम्ही थ्रू आउट म्हणजे ॲज अन ऑडियन्स तुझ्या जर्नीत इतकं पटकन सामावून घेतोस आम्हाला की आम्ही शेवटपर्यंत हे करत होतो. करेक्शन चालू होतं. फार मजा आली. प्रिया, खूप मस्त बॉडी लँग्वेज आणि छान, काही इनिबिशन्स न ठेवता मस्त परफॉर्म केलंस. थँक्यू. पीपी थोडासाच प्रेझेन्स होता पण खूप इम्पॅक्टफुल होता. फार मस्त. मला विराजचंही तितकंच कौतुक करायचंय. मला असं वाटतं विराजने आज खूप सिरियसली परफॉर्म केलं. त्याचीही बॉडी लँग्वेज खूप एक्सिलंट होती. राऊत, छोटंसंच काम असतं आपल्या वाट्याला, पण मला असं वाटतं की तो एक अँकर सुद्धा खूप महत्वाचा असतो आणि त्याचंच काम तू नेहमी करतोस. व्हेरी नाईस, खूप मजा आली. थँक्यू गाईज. हाय सई मॅम. हाय प्रसाद सर. ओह, ओह, कशी आहेस प्राजू? छान. मी कसा दिसतोय? तसाच. राजू, तू एकदा ना शांतपणे तुझ्या आईच्या डोळ्यात बघ. तुला एक पांढरा घोडा एकटाच धावत येताना दिसेल. कारण त्या घोड्यावर बसलेला राजकुमार तू आधीच लात मारून पाडतेस. आणि मग मी सिंगल काय, माझं काय होणार, हे सगळं ठीक आहे. तो घोडाही सिंगल राहू दे आणि तूही सिंगलच राहा. सर, मॅम, माझं ठरलंय, काय मी लग्न करतोय. फक्त हे पम्या शिवलकर तुम्हाला का सांगतोय हा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर सॉरी सर, हे पम्या शिवलकर सांगत नाहीये. मी त्याचा चुलत भाऊ आहे, पॅमसी शिवोलीकर. पॅमसी शिवोलीकर. MC शिवलेकर. येस. फक्त नाव गोव्याचं आहे, बाकी पुढचं सगळं मराठीत असणार आहे.
पण मॅम तुमच्यासाठी सांगतो काय आहे पम्याबरोबर एक छोटी घटना घडली जेव्हा तुम्ही पॅराशूट घेऊन हवेत उडत होतात ना मॅम तेव्हा पम्याला कोणतरी धापकन जमिनीवर आणलं कशा उडत होत्या पॅराशूट घेऊन पम्याला कोणतरी धापकन जमिनीवर आणलं कारण पम्याला एक मुलगी आवडली त्या मुलीलाही पम्या आवडला पण तिच्या आईने नकार दिला सो पॅमसी ती चूक करणार नाही सर बर कारण मी आईकडेच सेटिंग लावली आहे कारण ती मुलगी खूप गोड आहे सर शिवोली ब्रिगेन्झा आणि आईचं नाव काय आहे नॅमरिटा ब्रिगेन्झा हा. यावरून तुम्हाला अंदाज आला असेल आता काय घडणार आहे. कारण आईने मला फोन केला आणि मला बोलवलं की पॅम्सी तुझ्याशी बोलायचंय महत्वाचं बोलायचंय आणि एका मुलीच्या आईने मला फोन केला सो माझ्याशी काय बोलणार सर जातो लग्नाची तारीख काढतो आणि दोघांना पटकन कळवतो सर येस सो सर डेट ठेवा ओके येस सिंगल लोक Hey, to alay water. Let's water to talay. Hey, bombs to alas. Yes, auntie. Bom, 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 bom. Bom, 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 bom. Hey, bombs. Hey, bombs. Huh? To alas. येस आंटी मी आलोय Hey, to kasas. मी एकदम छान आहे आंटी तुम्ही कशा आहात Kasha this tea. खरं सांगू कालच 18वा वाढदिवस झाल्यासारखे वाटतंय Hey, you naughty, naughty, naughty boy. Oh my god. Oh, डोक्यावरचं तेल नाकाला लावलंयस का? चिपकू चिपकू. आंटी खरंच तुम्हाला वाटतं आपण नाकावर बोलूया Leave it. Leave it. Have a seat. येस येस आंटी मी तुला खूप महत्वाच्या विषयावर बोलण्यासाठी इथे बोलवलेली होय. आय नो बोला आ? नाही बोला Yeah. So, पण तुझ्यात एक वेगळा चार्म आहे. थँक्यू आंटी Yes. तुझ्यात कन्व्हिन्सिंग पॉवर सुद्धा आहे. इथं आहेच म्हणजे तू कोणाला पण लगेचच कन्व्हिन्स करू शकतोस. Yes, aunty. आता मला सांग तू आणि शिवली एकमेकांचे बेस्ट फ्रेंड आहेत गेली कित्येक वर्ष. हो आंटी तुम्ही फटाफट लग्न करा. हा तुम्ही फटाफट लग्न करा. मी आणि शिवली लग्न What are you waiting for? तुम्हाला चालणार आहे आंटी Why not? आणि तुझ्यातच ती कन्व्हिन्सिंग पॉवर आहे. तू तिला कन्व्हिन्स करू शकतो. तू तिला पाठवू शकतो. मी तिला कन्व्हिन्स मी करतो ना आंटी तू तिला पाठवशील. पटवतो आंटी थँक्यू सो मच. थँक्यू आंटी मी थँक्यू बोलतो आंटी तिला पटकन बाहेर बोला मी लगेच कन्व्हिन्स करतो तिला मी बोलले ठीक. हा, आंटी हा Shivly baby, come, Shivly baby. Hey, Shivly baby. Hey. Hey, man. ए मशाते एक मिनिट ह्याचं नाव आहे मान्स. हाय मॅन्स मान्स. व्हॉट्सअप ब्रो सो बॉम्ब्स हा हा मी जे तुला बोलली होती मगाशी हा मी याला शिवलीसाठी चूज केलंय. तुला शिवलीला ह्याच्याशी लग्न करायला कन्व्हिन्स करायचंय. तू करशील ना कन्व्हिन्स? Will you do it for me, please, Bombs? नाही मी कसं म्हणजे मी ह्याच्याशी लग्न करायला मी convince- शिवलीला सांगायचं की तू ह्याच्याशी लग्न कर तूच तर लग्न पण मी कसं सांगायचं मी आहे ना नो नो तेच तर सांगते तूच आहेस. तूच आहेस तिचं कन्व्हिन्स कर. नाही आंटी प्लीज तिचं लग्न जुळवून पण दे. तुम्ही बोललात ना की तुम्ही फाटाफट लग्न करा मी आणि शिवली फटाफट नाही एकमेकांच्या फटाफट. पाठोपाठ आधी ती लग्न करेल मग तू एकटीच्या फटाफट. तू तिच्या फटाफट लग्न कर असं बोलायचं होतं. प्लीज तू कन्व्हिन्स कर ह्याच्याबरोबर लग्न करायला मी तुझ्या नाही पाया नाही आंटी पण आंटी कोण आहे हा इंट्रोड्यूस युअरसेल्फ. छोटे सुन भाडूप तर मिलन सबवे भाडूप तर मिलन सबवे ओळखतात मला सगळे पोपट पंछी बगळे टपाटाचा बाप कोण अरे टपाटाचा बाप कोण मॅन साबने आका MC फकाट It's a brilliant test. एक मिनिट काय ट्रुक काय फाडलंस फाडलं सगळं थांब ते काय करायची गरज नाही प्रत्येक वाक्य थांब एक कोण आहे हा भयंकर आहे आंटी हा नाही तो खूप चांगला आहे. नाही चांगला नाहीये आणि मुळात आंटी आपण शिवलीसाठी मुलगा बघतोय ना आंटी मग तिला पण विचारलं पाहिजे ना की तिला कोण आवडतं तिच्या मनात कोणतरी असेल ना आंटी टेस्ट नको आहे मला.
की तिला कुणीतरी आवडायला लागायच्या आठ मला मॅन्डीच आणि तिचे लग्न लावायचं नाही, नको. आता ती तुझी गेली कित्येक वर्ष बेस्ट फ्रेंड आहे हा ना. रिलॅक्स होती कारण तिला तू आवडूच शकत नाहीस हा? तिला तू आवडूच शकत नाहीस का कारण तुझा चेहरा माझा चेहरा हो तुझा चेहरा कसा आहे माहितीये सी तुझा चेहरा आहे ना हा? या फ्रेम सारखा आहे म्हणजे ब्लँक ब्लँक काही कळतच नाही तुला काय बोलायचंय आणि तुझा चेहरा या फुलदाणी सारखा पण आहे म्हणजे आकार नाही उकार नाही काहीच नाही नाही हो तरी सुद्धा ही फुलदाणी बघायला अशी दिसायला छान वाटते कारण निसर्गाला तिला काहीतरी दाखवून द्यायचंय तसं तुझ्या चेहऱ्याचं आहे काहीतरी आहे म्हणून निसर्गाने तुला जन्माला घातलंय पण आंटी ह्या हिशोबाने ह्याच्याकडे बघा इकडे या ह्याच्याकडे बघा निसर्गाने इग्नोर केलेला चेहरा आहे हा निसर्गासमोर आला असेल निसर्गाला बोलला असेल चल तू उद्या ये असा चेहरा आहे याचा त्याच्याबद्दल तू असं काय पण बोलू शकत नाही एक मिनिट तू बाजूला ये हे बघ मला पण तू खरं तर नाही आवडला हा, मग आहे. पण त्याचे जे पॉप्स आहेत पीटर इथं? या पीटरला मी 2 वर्ड्स दिले होते पहिला वर्ड तर मी नाही पाळू शकली पण मला दुसरा वर्ड पाळावा लागेल पहिला वर्ड काय होता जाऊ दे प्लीज प्लीज माझा एक मला दुसरा वर्ड पाळावा लागेल मी हे लग्न नाही मोडू शकत मला तू तिला कन्व्हिन्स कर प्लीज शिवलीला कन्व्हिन्स कर शिवली आली प्लीज my dear mama. Oh my gosh. It's so surprising. Hello. बेटा Okay. बेटा Yeah. मीट मॅन्स व्हॉट्सअप Adivash, तू इथे काय करतोस? Tell me, मी please. सांगते तू तुझ्याशी बोलायला आलाय बोला तुला माझ्याशी काय बोलायचं? प्लीज बोल ना प्लीज आंटीचं असं म्हणणं आहे की जे काय उभा आहे तिथे त्याच्याशी तू लग्न कर What? हा What, mama? Don't do this with me. Please don't do this with me. रॉंग आहे ना Wrong, but let me decide, mama. Please. काय डिसाईड करायची तुला Look at him. कसा आहे तो, mama? I have different choices. मला माझं ठरवू देत. तुला काय ठरवायची आंटी करेक्ट आहे ना करेक्ट आहे शिवलीचं करेक्ट आहे तो बघा ना वाक्या ट्रुक फाडतोय सगळं ऐका ना आंटी मी काय शिवली आता MBA करते तिचं पुढे करिअर आहे तिला पण वाटत असेल ना की तिचा होणारा लाईफ पार्टनर हा वेल एज्युकेटेड पाहिजे चांगला नोकरीला पाहिजे म्हणजे एक नेहमीचा बोलणारा नोकरी काय छाटायचे Mama, हे please. बघ नोकरीवाल्यांना महिन्याला जेवढा पगार मिळतो ना त्याच्यापेक्षा 10 पटीने जास्त हे रील स्टार कमावतात आंटी असं नसतं प्रत्येक रील स्टारला एवढे पैसे नाही मिळत त्याला मिळतात. ए सपाट काय तुझं काय ते नाव फकाट MC फकाट ते वाक्याला नको करू रे काय किती पैसे काय बँक बॅलन्स काय तुझा ओ तो वाईटा सून बँक बॅलन्स माझा नाही जास्त बँक बॅलन्स माझा नाही जास्त पब्लिक आहे जास्त मी आहे मस्त तू आहे त्रस्त MC फकाट Oh my God, he's marvelous. Mama, what point? Look at him. कसा आहे तो? Oh my gosh. तू काय लाईफ देणार आहे मला? खूप चांगलं लाईफ Oh no. Moms, मला ह्याच्याशी तुझं नाव काय आहे? MC फकाट ओके मला MC फकाटशी लग्न नाही करायचंय मला फॅन्सी शिवोलीकरशी लग्न करायचंय हा Come again. मला MC फकाटशी लग्न नाही करायचंय शिवोलीकरशी लग्न करायचंय No. मनापासून प्रेम करतो तिच्यावर मी आंटी यार आवडते मला ती आयुष्याची स्वप्न बघितलेत आम्ही आंटी एकमेकांसोबत मम I love ती him. आवडते खूप मनापासून Mom, I love him. तुला पॉम्स आवडतो I love him so much. हे तुम्ही मला आधी का नाही सांगितलं तुम्ही मला आधी सांगितलं असतं तर मी लगेच नाही बोलली असती Mom! अरे यार काय बाई आहे ही माय गॉड मला हे तुमच्या दोघांच्या तोंडून ऐकून मला नाही बोलायचे होते आता मला शांत वाटतंय माय गॉड हा कोण आहे मग त्याला 350 रुपयामध्ये ठेवलं होतं मी आणि 50 रुपये जेवणाचा भत्ता देते तुझं भट्ट देते Mom, घे 50 रुपये अँड प्लीज अरे यार फालतू बाई आहे ही तू असं नाही बोलू मी शकत बोलू शकतो म्हणजे मला नाही बोलायचंय म्हणून हा 400चा आयटम आणलेला घरात अख्खा Yes, मी हा सगळं घातलं तुझ्यासाठी मी तुम्हाला काही बोलू शकतो खरं तर आल्या आल्या मला एक गोष्ट बोलायची होती काय बोलायचं होते अरे कॅरेक्टर पकडण्यासाठी लगांचं इंग्लिश बोलताय तुम्ही दोघी Say please. अंजय
दुगना लगान भरना पडेगा. तुला नाही जमत आहे. मला नको जमू दे, मला कर. ए शिवली, इथे सांगतो तू कोण जी आहेस ती जगातली शेवटची मुलगी जरी तू उरलीस ना तरी तुझ्याशी लग्न नाही करणार मी. माणसे. कारण ही बाई येईल सासू म्हणून नशिबात. तुझे थोबाड फोडीन चल 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 चल, मला करायचंच नाही त्याची लग्न. छान वाटत. मारेन धरून तुझ्या पण देन धरून. करेक्ट आहेस तू, घोडा एकटाच पडला पाहिजे, पांढरा घोडा आणि राजकुमार राजकारण नाही का? एकदम पकाट परफॉर्मन्स. ऐकूया हास्य रसिकांना काय वाटतं हा परफॉर्मन्स बघून. सई खूप फन परफॉर्मन्स होता, मी खूप एन्जॉय केला आणि हे नवीन 2 कॅरेक्टर्स मला खूप आवडले. मला सेट पण आवडला, वेगळा सेट आहे. पम्या, तू सुरुवातीला म्हणजे तू बेस खूप छान रोवलास या स्किटचा. काय काय कसं होतं ते? ट्रक सुक, मजा आली ट्रक सुकनी. छोटंसं काम होतं पण मस्त इम्प्रेसिव्ह काम होतं. गुड फन. थँक्यू गाईज. काका घराचा मेन स्विच कुठे? त्या कपाटाच्या वरती ठेवलाय. वर ठेवलंय? बरं आहे तो. मँडी, हा हो. मँडी इकडे पटकन. काय कशी काय बोललास रे? स्वतःच सांगितलंस ना 2 तासासाठी घर घेतलंय, 500 रुपये दिलेत म्हणून. अर्धा तास झाला, सेटअप लागत नाहीये तुझा. चल ना, लाव ना बाबा, पटापट कर ना. 2 मिनिटं झालं चल चल चल. मंदार सर, पीठ लावा, चला. हे होय. नाही चल नाही हॅलो, काय तुम्ही माझं सगळं घर दाखवणार आहे? हो, सगळं घर, म्हणजे माझं सगळं घर दाखवणार आहे? सगळं घर दाखवणार आहे. म्हणजे सगळं अरे वा वा, म्हणजे माझं घर गावातलं माझं घर सगळं दाखवणार आहे. हॅलो, जरा ना बाथरूमच्या त्या बाजूला कॅमेरा नका मारू. हा का? छोट्या गोष्टी तिकडे वालत टाकल्यात, पडद्यावर मोठं दिसतं. नाही काही झालं माहितीये काय, आमच्या गावातली लय नालायक लोक आहेत. तो म्हणजे ऍक्टिंग लक्षात नाही ठेवणार पण कलर लक्षात ठेवतो. तुम्ही काय काळजी करू नका, जे सुंदर दिसतं तेवढंच मी दाखवतो. हरकत नाही, म्हणजे डिस्टर्ब नाही केले ना तुम्ही. नाही काय प्रॉब्लेम नाही. कारभारी मी जाते माहेराला हो, कारभारी मी जाते माहेराला हो. मर्या काय रा माय हे एवढी काय 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 गोंधळ काय झाला? हॅलो बसर फुकट्यानो आलो. फुकट्यानो? आईचा वास आला असेल ना तुम्हाला. नाही. पण तुमचं चायची किटली दिसते काय? घ्या चाय घ्या, फुकट आहे ती घ्या. इथं काय चाय विकतोयस काय? अजिबात नाही. मग? शूटिंगची चाय दिवस रात्र पिया, फुकट आहे, कोण बोलत नाही. होय काय? शूटिंगची ए पोऱ्या जरा 2 चाय दे रे आम्हाला. कानफार फोरू बसा रे. काय झालं काय? कोण आहे तो? कोण? मेन माणूस आहे, त्याच्याने सगळा पिक्चर दिसतो, तो आहे ना याच्यात. main माणूस मला आहे? सांगशील तुला. हा सगळा नाही, काय प्रॉब्लेम देतो मी. नाही नको देतो, नको. देतो, नाही, देतो, काय, देतो, देतो. नाही नको घेतो देतो, आम्ही. देतो. हा काय दोन. हा. पण मस्त आहे सगळी सगळी. हा. शूटिंग कसलं पिक्चरचं? हो पिक्चरचं झालंय. होय काय? हा. चांगलं आहे म्हणजे. ही सगळी तिकडे जाऊ ना, तिकडे जाऊ. नाही तसं हिरोईन कोण आहे? ती दिसते ना ती हा. ती इकडून तिकडे केस करते ना, हा. चेकनी. हा. ती पोरगी आहे ती. ही हिरोईन आहे? ती हिरोईन आहे. नट एवढी तिची हिंमत? ही हिरोईन आहे? अरे डायरेक्टर पण तीच आहे. काय सांगतोस काय? हो. माझं हिंमत जास्तच वाढलेली दिसते तिची ना. हे झालं तुला सांगतो. म्हणजे मना जो मेन असतो ना माणूस, हा. प्रोडक्शनचा अच्छा, मॅनेजर, main. तो म्हणा काय बोलला, ती हिरोईन आहे ना, पहिल्या सिनेमात तिने हिरोईनचा रोल केला. अच्छा, तिचा लयच कॉन्फिडन्स वाढला, लगेच डिरेक्शन कॉन्फिडन्स बोल. चांगलं आहे पण बघ, याला म्हणतात नशीब मोऱ्या. डिरेक्टर कम हिरोईनचा पहिला पिक्चर आहे आणि तो आपल्या आरण्याच्या घरात शूट होतोय. म्हणजे पुण्यवान आहे तसा माणूस. हा काय केलं बसर? कचरा फेकला, कप ठेवायचा काय इथे? येड झाले का तुम्ही? काय झालं? बादली ठेवली ना. यांनी बादली ठेवली नाही? हो त्याच्यासाठी. होय? मग त्यांना आंघोली करायला सांग. मोऱ्या तुझी कॉमेडी ना काहीतरी मरीन वाटत. शिस्त आहे ना. ओ काका उठा फील्ड आहे इकडे. काय फिल्डिंग लावली वा इकडे? बसा तिकडे, तुम्हाला कॅश देतो. कॉमेडी आहे रे. कॉमेडीचा हाहाकारच आहे वाटतं. अरे मी काय म्हणतो,
इकडे इकडे लांब आहे. अरे हा जो इथं साठी जी जागा दिली हा. अशीच दिलीस की आपली नाही, अशीच कशी नाही, मग तेच ना. आणि पैसे दिले त्यांनी. दिलेत ना? दिलेत. 500 रुपये दिलेत. नाही नाही चल, चल, नाही. नाही थांब अरे थांब कलांडलास एकदम उभा राहा. अरे नाही कसं ऍडव्हान्स मध्ये 300 रुपये मला दिलेले आहेत त्यांनी. अरे वाहन वाचाड्या 300 रुपये लाज वाटते का रे तुला? काय झालं? 300 रुपये का नाही तर काय? गंडवली नाही गंडवली हा. नाही 500 मध्ये लयच कमी आहे हा. तुला सांगतो बालू हा आपला हरण्या आहे ना लयच भोला आहे. भोला म्हणजे असा तसा भोलाय परवा काय झालं काय? हा? लग्नात ड्रोन बिघडला म्हणून ह्याला नारळाच्या झाडावर चढवला नाही आणि अख्खं लग्न शूट केलं हो. नाही. अरे असं काय करतो जाय हा? बरं त्याच्या बदल्यात तुला काय मिळालं माहितीये काय? एक वाटाण्याची भाजी आणि 2 एक्स्ट्रा पापड पापड. कशाबरोबर खाणार तर कॉम्बिनेशन जुलतंय तुझं नाहीतर काय? तुला सांगू असं असं करू नको आम्ही या गावात जन्माला आलो ना म्हणून तू अजून जिवंत आहेस नाही तर नाही तर तो कोल्हा आहे बघ त्या जंगलात येऊन रोज याचा 100 ग्राम नेला नसता आणि याला संपवला नसता काय केला नसता हा माणूस भला. अरे हो असं ना काय चुकले ते तर सांगाल काय चुकलं म्हणजे 500 रुपयात एवढी जागा शूटिंगला आलिशान घर नाही तर काय अरे एवढं मोठं घर तुला माहितीये आजकाल मराठी पिक्चर आहेत ना करोडो रुपयात बनतात का नाही करोडो करोडो रुपयाचे सिनेमा. म्हणजे काय करोडो रुपये लागतात मराठी पिक्चरला तुला सांगतो तू व्हाउचरवर सही केलीस काय नाही म्हणून काय बोलले ना अरे भाऊ कसा आहे बघ ते काय करणार तुझी व्हाउचरवर सही घेणार वर काय आकडा टाकलेला नसेल तुला देणार 500 पण तिथे किती लिहणार तर 50,000 50,000 रुपये दिले त्यांनी खाल्ली म्हणजे जर सगळं कॅल्क्युलेशन केलं तर तुला 49,500ला गंडवली गंडवलं नाही ते. लोकांनी म्हणलं, म्हणजे काय नाही पण मी बोललो जरा थोडस म्हणजे वाढवून द्या बाबा गावातलं घर आहे आलिशान घर आहे जरा बघा काय हो, हो. ते बोलले लो बजेट आहे ना म्हणून नाही नाही पिक्चर वाल्यांचं पहिलं वाक्य हेच आहे पिक्चर लो बजेट आहे सगळे बरोबर आहे पण मला वाटत नाही हे लोक फसवतील असं मला नाही वाटत अरे काय येडायस का रे तू ए बाई येडा बोलतोय म्हणा एक तर माझ्या इकडे आलं येडा बोलतोय हा? अरे म्हणजे येडा भाबडायस तू हा, येडा आलायस तू. आता बोल ना भाबडा बोल ना येडा म्हणजे डायरेक्ट रेडा अंगावर आल्यासारखं वाटतं ना. नाही नाही तो अंगावर आला तरी तू काय बावलटपणा कमी होणार आहे काय तुझा बावलटपणा कमी होणार आहे काय तुझा बावलटपणा आत्मविश्वास घेऊन हिमालय चढतोय तिकडं हे लक्षात येते काय तुझ्या आम्ही सांगायला गेलो तर आम्हाला येड्यात काढशील तू पण तुम्ही डायरेक्ट बावलट कसं बोलाल मला अरे वागतोसच तसा तू नाही त्याला तर काय काय? करणार काय केलंय मी आणि तू नेमका काय आहेस तो आम्हाला माहिती आहे बरोबर हा तू इंटू चेक्चरच काहीतरी आहेस तू इंटू चेक्चर दुपारचं ऊन आहे ना इंग्लिश गांगरले थोडं अगं काय झालं इंटेलेक्च्युअल म्हणायचं म्हणजे तू विद्वान आहेस विद्वान आहेस तू चेक्चर आहेस तू मग आज तू कुठं हवा होतास कुठं होतास नासा नाचा नासा तिकडे मग तू निधड्या छातीन जा त्यांना सांग 50,000 द्या नाही आत्ताच्या आत्ता घर खाली करा माझा शूटिंग करून देणार नाही हा सांग त्यांना असं काय वाचवलं म्हणजे आता म्हणजे अडकवल्यासारखं होईल ना मी याला मारू काय रे आता? नाही, नाही, नाही. हा, तुला मी नशीब आता शिडी आणली नाही ना तर ना झाडावर तुला कावल्याच्या घरट्यात ठेवला असता मी कळलं काय अरे मग डोक्यात जातोस आहे तू माझ्या लक्षात घे एवढा चुकलोय मी एवढा चुकलोय म्हणजे डायरेक्ट कावल्याच्या घरट्यात ठेवाल चिडीने मला हा? खरं तर मला राग काय तो पण मी बांध घातलाय माझ्या रागाला लिमिट आहे लक्षात घे कळलं काय तुला कसं झालंय मला राग काय येतोय मला माहितीये तू तसा आहेस पण ह्या सगळ्याला पण वाटतंय तू तसाच आहेस हा, म्हणजे नाही कळलं नाही रे काय कळलं नाही ना तीच तर गंमत आहे तुला कळत नाही म्हणून 500 रुपये घेतलेच आहे काय झालं ही लोक ना लबाड आहेत ती गावात आली आणि तुला हेरला नाही त्यांनी मनातल्या मनात बावलट कोण ही स्पर्धा घेतला नाही त्याच्यात तुझा पहिला नंबर आला मी पहिला अरे, तुझ्या हातात ट्रॉफी आहे पण ती दिसत नाही तुला त्याला मग म्हणून तर तुझ्या घरात घुसलेत 500 रुपये घेऊन 500 रुपये घेऊन घरात घुसलेत फक्त जा त्यांना सांग बघ 50,000 द्या हा नाही शूटिंग करून शूटिंग देणार करणार नाही कळलं का? जा सावकाश जा हा बिंदास जा, जा. जा बापरे हा हा बने हे बघ मी इथनं फोनवर बोलत बोलत येते मला मिडवे फॉलो कर ठीक आहे बाकी इकडे सीन घडेल तुम्ही या घरातले आहात हा, ना मी या ओके ओके आपण शूटिंग चालू करते जरा तिथे बाजूला थांबा नाही आता तुम्ही बाजूला व्हा हा तुम्ही बाजूला व्हा म्हणजे नाही आता बस झालं तुमची शूटिंग हे सगळे आवरा तुम्ही निघा इथून तुम्ही बाजूला व्हा नाही तर 50,000 रुपये द्या मग शूटिंग करा किती 50,000 रुपये पण नाही आपल्या
आपलं काहीतरी वेगळं डील झालं होतं ना, 500 रुपये ठरलं. एक मिनिट. ए मँडी, मँडी यार ये पटकन बाहेर. झालं रेडी. तांब्या राहिला होता. ओ, तांब्या घाल माझ्या डोक्यात. बावट तो माणूस काय बोलतोय बघ, त्याचं काय म्हणणं. अरे काका काय झालं? वाचरे हात बीत आता मिळवायचा नाही. काय झालं? 50,000 रुपये द्या, मग तुम्ही इथं शूटिंग करा. किती? 50,000 रुपये. अहो 500 ठरले ना काका आपले, असं काय करता? नाही 50,000 द्या मला, त्यातून मला माहित नाही. काका फक्त 2 तासांचा प्रश्न आहे. 2 तास. अरे 2 तास करा तर 2 मिनिटं करा. 50,000 पाहिजे म्हणजे 50,000 पाहिजे मला. 50,000. अहो एवढं एक मिनिट, तुम्ही बसा ना, बसा शांत व्हा. बचा काय बचा, माझ्या घरामध्ये मला नका सांगू तुम्ही. बरं. स्पॉट पाणी लाव. ए पाणी बिनी काय नको मला. आमच्याकडे ना एक वेगळं डील आहे. इकडे या ना. ए नासायचं पण सांग रे. बसा. हे तुम्ही ऍक्टिंग वगैरे करता का? आमच्या फिल्म मध्ये एक रोल आहे, तो रोल तुम्हाला मी देऊ शकते. तुम्ही रोल मला देणार? हो फिल्म मध्ये तुम्ही मला रोल देणार? काय बोलता काय? हो, म्हणजे बघा ना, एकदम हे थिएटर मध्ये दिसणार तुम्ही 70 mm पडद्यावर. त्या पडद्यावर मी मोठ्या दिसणार? पडद्यावर. चालेल ना? डन ना? चालेल. हे छोटासा रोल आहे, नोकराचा आहे, पण तुम्हाला परफेक्ट एकदम सुटेबल रोल आहे. क्या बात आहे. थँक्यू. म्हणजे ते मगाशी जरा ओरडलो. हा, आता काय हरकत नाही ना, आपण 2 तास शूटिंग करू शकतो ना. व्हेरी गुड. 2 मिनिटं तिकडे थांबा, पण लगेचच सुरू करे. दे त्यांना सगळं. 500चं डन ना काका? 50 नको ना? 500. अरे डन ना? इकडे कुठला रोल आहे? फायनल डील फायनल Final deal केलीस? फायनल डील झाले. 1 नंबर फायनल डील काय डील काय फायनल काय? म्हणजे रोल मिळाला आहे. काय कुठला रोल आहे? नोकराचा रोल आहे. बघितलंस? शेवटी अवकातीवर आलास. काही झाला? तू काय त्यांना सांग बा, मी नोकराचा रोल करणार नाही. तू नोकर दिसतोस काय? नाही. तू या घराचा मालक आहेस. राजबिंड दिसायला केवढा चिकन आहेस तू. तुझी पर्सनॅलिटी शास्त्रज्ञ. शास्त्रज्ञ. तू शास्त्रज्ञाचा रोल हा. शास्त्रज्ञ. शास्त्रज्ञ. आणि जर काय बोलले तर काय म्हणा, ही हिरोईन आहे हिरोईन. हा. हिरोईन. तू नासात पाहिजे होतास का नाही आता? म्हणजे झालास कोण तू? शास्त्रज्ञ. तर त्याने सांगितलं मला जर शास्त्र नाही दिला तर मी जी हिरोईन आहे तिच्या नवऱ्याचं काम करीन, पण तो शास्त्रज्ञ हवा. पाहिजे. हो पण मी शास्त्रज्ञ वाटतोय वाचाऱ्यानं. अरे तुला कुठून पण बघितला ना, तू शास्त्रज्ञ दिसतो. अरे तुला माहित नाही आहे, तुझ्या अंगात एक शास्त्रज्ञ घुसमटतोय, त्याला बाहेर काढ. तुझं ना कस्तुरी मृगासारखं झालंय. त्याच्या बिंबीत कस्तुरी असते, पण त्याला कळत नाही, तर पलत असतो. तसे तुझ्या बिंबीत ना एक शास्त्रज्ञ अडकलाय. फक्त काय झालंय, तू बोटान त्याला आतमध्ये ढकललाय. त्याला बाहेर काढायची गरज आहे. तो शास्त्रज्ञ आहे. अरे बाबा, गावात तुझ्या एवढे लोक चालतात ना. आम्ही मागे एकदा पंचायतीत नाही काय विषय काढला नाही तर काय. की आमच्या गावात लय टॅलेंट माणसं आहेत, पण ते लक्ष नाही देत. शास्त्रज्ञ आहे, पण ऐकल कोण? त्या दिवशी नुसता विषय काढलेला, सभा बरखास्त करून टाकली. माहितीये? तुला माहिती आहे, साबण लावल्यावर आहे ना, तू सेम आईन्स्टाईन सारखा दिसतो. साबण जेव्हा फेस लावतोस ना, लांबून आईन्स्टाईन वाटतोस. मी याला परवा जाताना बोललो, मग आईन्स्टाईन. अरे मी गांगारलो बघून. तुला जर कळलं ना, तुझ्या आतमध्ये शास्त्रज्ञ आहे, तू 4 शोध असे धंद्याला लावशील. बघ तू काय आता तिथे जाऊन विचार. तू विचार त्यांना बघ, सांग. असं बोलायचं. असं जायचं. तो असं बोट ठेवल्यावर ना न्यूटन वाटतो. असं मग असा रुबा बांधारा पर्सनॅलिटी डेव्हलप बघ, नाही दिली म्हणून 50,000 रुपये द्या तर तुम्हाला शूटिंग करायला देतो. चालतो का? तू शास्त्रज्ञ आहेस, लक्षात ठेव. भली भली रॉकेट सोडू शकतो. चल चल. बोललं काय, सावकाश जा. हा नाही, हात जुरगुर पाहिजे. जा. मॅडम बोला सर, काय म्हणताय? 50,000 रुपये मला द्या, नाही तर शूटिंग बंद करा. अहो मगाशीच ठरलं ना, तुम्हाला रोल देतोय आम्ही 500 रुपयात. 2 तासात आपण शूटिंग संपवूया ना सगळं. आता 2 तासात संपव, नाही तर 2 मिनिटात संपव. त्याच्याशी मला घेणं देणं नाही, आणि मला तो रोल नको आता. असं कसं म्हणताय मला सर? शास्त्रज्ञाचा रोल पाहिजे. कोणाचा? शास्त्रज्ञाचा रोल पाहिजे म्हणा. नाही आहे बघा, आमच्या फिल्म मध्ये तसं काही नाहीये. अरे नसेल तर मला विचार सांगू नका काय आहे का नाही ते. मला शास्त्रज्ञाचा रोल पाहिजे, विषय संपला. तुम्ही या सिनेमात कुठला रोल करता? मी हिरोईनचा रोल करते. मग तुमच्या नवऱ्याचा रोल मना करायचा आहे. कोणाचा करायचा? तुमच्या नवऱ्याचा रोल मना करायचा, तो पण शास्त्रज्ञ पाहिजे. तुम्हाला माहिती आहे, माझ्या बेंबीत शास्त्रज्ञ अडकलाय. मला शास्त्रज्ञाचा रोल करायचा. 50,000 रुपये द्या, नाही तर मला शास्त्रज्ञाचा रोल द्या. कोणाचा रोल करायचा? शास्त्रज्ञाचा. ऐकायला कमी येते तुम्हाला? अरे वांग्या, कोण समजतोस तू स्वतःला? हा, आरशात बघितलंय स्वतःला? रोज उठ बापरे, रोज उठून मला कौतुक नको सांगू.
घोरपडीने आळस दिला ना तरी ती बरी दिसेल तुझ्यापेक्षा. हॅलो कौतुक सांगता हिरो बनायचंय तुला. स्वतःला बघितलंस कधी? एवढंसा मिरची एवढायस. वडापाव बरोबर कोणतरी कचकन खाऊन जाईल तुला कळणार पण नाही. तरच होईल कळणार ए, नाही. तरास तू दिलाय माझ्या डोक्याला. मगासपासून बघते बुनबुन 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 लावली तुला ना. नाही करायचं ना तुझ्या घरात शूटिंग. काय सोदा लागलाय तुझ्या घराला? जाऊ तुझ्याकडे. या गावात तर 100 घरात पैदा करेन मी. चल शिफ्टिंग करा शिफ्टिंग हा करा. चला चला शूटिंग तू नको सांगू मला. 500 रुपये तोंडावर टाक आणि शिफ्टिंग करा. चल चला ना, उभा हा राहा. हा चला रे चला, शिफ्टिंग चला. कर बाबा. करा. ये रे ये. Nonsense, ऐकून घ्यायला आलोय का इकडे? जेन्युअनली शूटिंग करतोय सांगतोय मग अशी कमी. मॅडम काय चिडलाव का काहीतरी चला, गोंधळ चला, झालाय चला, असं चला. वाटतं हा मला. काय चिडलाव का एवढ्या तू काय माणूस आहे? काय केला हे समजा कसं जायचं मी कोण आहे. ते बघा त्याचं अजून संपलेलं नाही. चला ए पटापट पटापट चला shifting एवढी- करा. काय झालं? आई एवढी का चिडली सगळी माणसं काय पडत अहो आमच्या प्रोडक्शन वाल्याने यांच्या बरोबर डील केलं होतं. यांच्या घरी आम्ही 2 तासासाठी शूट करणार. 500 रुपये ठरले होते. मग माणूस अचानक येऊन 50,000 मागतो आमच्याकडे. मागणार किती 50,000 रुपये. वाहन बरोबर बसाड्या मोरे थांबतोय. अरे एक तर आपल्या गावात कोण शूटिंग वाले येत नाही. नाही ते काय? त्याच्यात तुझं घर दिसणार 50,000 माहिती आहे, घराची लायकी आहे 50,000. दरवाजा उघडल्यावर घर संपतं तुझं. पण वसुली, तुम्ही सांगितलं ना. आम्ही काय 50,000 रुपये नाहीतर मागितले. काय बरं एवढं डील करावी म्हणून त्यानं म्हटलं एक छोटासा रोल देतो तर तयार झाले. आणि 10 मिनिटांनी येऊन म्हणतात की नाही 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 50,000 द्या रोल नको आणि शास्त्रज्ञाचा रोल हवा याला. ह्याला बेंबीत शास्त्रज्ञ अडकलाय म्हणे याच्यात. ह्याच्या बेंबी हा शास्त्रज्ञ. अहो मागच्या टायमाला नाटकामध्ये आम्हाला याला डांबर गोली केला होता आणि बाथरूम मध्ये टाकला होता. हीच लायकी. तू शास्त्रज्ञ. अरे वसुली, तुम्ही बोलत नाही, शास्त्रज्ञ आहे. मी ऐकतो काय? ह्याला कुठे अरे चपलीला आता- शेण आता नाही नको. लागला म्हणून आता चामटावला असता तुला. तुम्ही बोलत म्हणून मी बोललो ना. बरं बरं काय तुम्हाला शूटिंग करायचं आहे काय Shooting करायचं हो. घर हवंय? वेळ वाया चाललाय. नाही नाही वेळ कशाला वाजायला माझं घर आहे ह्याचा घर आहे एक करा. मिळेल घर म्हणजे काय आणि कसं आहे आम्ही पैसे किती ह्याला दिलं होतं 500 रुपये ठरले. मला 300 दे जुरी झालती. 300 रुपये? 200 द्या जास्त नको 2 200 तासात आम्ही पटकन 200 मग काय 2-3 दिवस करा आम्ही कुठे नाही म्हणतो 3 दिवस 300 रुपये. चालेल चालेल डन डन डन. कसं मी गावामध्ये मी दशावतारात नाटकात स्त्री पार्ट करतो ना अख्ख्या गावात मला अल्पचिनू म्हणतात. हा हा हो माझी बोले काय अल्प दोनच माणसांचे पिक्चर बघतात ब्रॅड पिट आणि याचे. Yes, चांगलंय मग. मग तर मग आमच्या फिल्म मध्ये एक ड्रायव्हरचा रोल आहे. 4 सीन आहेत. हा चार जीनस हाता हा, घ्या यालाच घ्या चांगला गेअर टाकतो. एक नंबर आहे. व्हेरी गुड व्हेरी गुड. स्टेअरिंग पण Steering चांगलं आहे. व्हेरी गुड. कुठे घर आहे मला दाखवा. तुम्ही व्हा पुढे चला, आम्ही आम्ही शिफ्टिंग करत होते. ए, इकडे अरे बघ ये बाबा आता मी पिक्चर मध्ये काम करणार आहे पिक्चर पडद्यावर लागला बघायला या तिकीट काढून बघा नाही तर वाहन मारेन हा, मराठी पिक्चर चालले पाहिजेत चल रे वसाड्यांनो काय झालं आता? 500 रुपयाचं सांगून तू 300 रुपये जाण केला पाहिलं कुठं? अरे, ऐका, ऐका, वा 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 अरुणदा तुम्ही एपिटम ऑफ इनोसन्स आहात. नेहमीप्रमाणे जबरदस्त परफॉर्मन्स. खूपच मजा आली. बघा हसरसे काय म्हणतात प्रसाददा. वा 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 धुवाधार. मला म्हणजे असं साबणाच्या फेसानी बनलेला आईन्स्टाईन तुझ्यात दिसायला लागला होता हळूहळू. मी असं व्हिज्युअलाइज करायला लागलो होतो. बरं आईन्स्टाईन पर्यंत ठीक आहे. आईन्स्टाईनचा रोल असू शकतोय कुठल्या तरी नाटकात नाटुकलीमध्ये स्किटमध्ये कशात तरी. डांबराच्या गोळीचा रोल कुठून काढला आणि मला ना तेही व्हिज्युअलाइज व्हायला लागलं की तुला डांबर गोळी कसं बनवलं असेल आणि तुला अफलातून अफलातून म्हणजे इतका सुपर्ब गिव्ह अँड टेक असतो तुमच्या तिघांचा या सिरीजमध्ये. ला जवाब म्हणजे अस्सल भामटे गावातले वाटता तुम्ही दो आणि अरुण तितकाच इनोसन्स तू त्यांच्यासमोर प्रेझेंट करतो. ला जवाब. रसिकास तुझ्या एंट्रीमुळे या सिरीजला एक वेगळीच खुमारी आली मजा आली आणि तुम्ही सगळ्यांनी मिळून ते शूटिंगचं वातावरण सगळं फार मस्त उभं केलं होतं त्याची पण एक वेगळी मजा आली आज. आणि मला सचिनचं एक कौतुक करावंसं वाटतं गोस्वामीचं की एरवी ही सिरीज जेव्हा त्या चहाच्या टपरीवरच्या बाकड्यावर होतं तेव्हा बने चहावाला असतो. आज इथे तो वेगळ्या भूमिकेत होता पण तरी त्यांनी त्याला चहा द्यायला लावलाच. एक गंमत आली मला बघताना. नाईस. सई. झामझूम परफॉर्मन्स होता एकदम. खूप मजा आली मला. एकतर आज तुम्ही तिघेही वेगळ्या सेटअपमध्ये आलात ते खूप रिफ्रेशिंग वाटलं. त्यांनी एकदम सिरीज बघायचा आमचा पॉईंट ऑफ व्ह्यूज बदलला आणि त्याच्यामुळे आम्ही जास्त एन्जॉय केलं. त्यामुळे आपल्या दिग्दर्शकांना हे पक्कं माहिती आहे की चेंज कधी आणायचा, कधी वेगळा बॉल टाकायचा, कधी वेगळी ओव्हर टाकायची आणि दॅट वर्कड. खूप मजा आली. अरुण दादा तुमच्यासारखे तुम्हीच म्हणजे
अशक्य आहात तुम्ही आणि प्रत्येक वेळेला तुम्ही हे प्रूव्ह करता. श्रमेश, आज विशेष चमकलायस. एक लक्षात येते का की असं केल्यापासून फॉर्म मध्ये आलायस. जस्ट सेइंग, म्हणजे बाकी काय नाही, जस्ट अन ऑब्झर्वेशन. पण आज खूप फॉर्म मध्ये होतास, फार मजा आली. अल पचिनो, हाय. असे डायलॉग्स तुमच्या तोंडूनच खूप भारी वाटतात. रस्सा मस्त, छोटासा पॅच होता पण खूप इफेक्टिव्ह, मजा आली. तर मंडळी, याच बरोबर आजच्या भागात इथे वेळ झाली आहे निरोप घेण्याची. भेटूया पुढील भागात. तुम्ही मात्र बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीची हॅट्रिक.